नमस्कार. भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्वच कार्यकर्त्यांना माझं मनापासून नमस्कार आणि आज सर्वांना भारतीय जनता पार्टीचे वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देते. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपली पार्टी ही जगातली सर्वात मोठी पार्टी झालेली आहे. 14 कोटीपेक्षा जास्त सदस्य आपल्या भारतीय जनता पार्टीचे. बरेच वेळा आपण भाषणात म्हणलेलं आहे, चीनची कम्युनिस्ट पार्टी सगळ्यात जगात मोठी होती, पण आता ती राहिली नाही आणि भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी पार्टी झालेली आणि आपण त्या पार्टीचा एक सदस्य आहोत. त्याच्याबद्दल मला असं वाटतं सर्वांच्या मनात अभिमान असेल. मित्रांनो, आज बघा 6 एप्रिल दिवस आहे. 6 एप्रिल दिवस ह्या दिवशी 2 वर्षापूर्वी अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले आणि त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून सुद्धा आजच्या दिवशी शपथ घेतली. त्यावेळेला नुकतीच लोकसभेचे इलेक्शन सुद्धा तोंडावर होते वाटतं आणि आमचं तोपर्यंत राजकारणात येणं होतं की नाही माहीत नव्हतं. पण त्या काळी जेव्हा मी माझ्या वडिलांना पाहिलं, 6 एप्रिलच्या दिवशी त्यांनी जेव्हा शपथ घेतली, राज्यसभाची सदस्य होण्याची शपथ घेतली, भारतीय जनता पार्टीच्या सदस्य होण्याची शपथ घेतली, त्या काळी मला असं सुद्धा वाटलं की नाही, साहेबांनी आज जर शपथ घेतलेली आहे, जनतेची सेवा करण्याची शपथ घेतलेली आहे, लोकांची सेवा, नांदेड जिल्ह्याची सेवा करण्याची शपथ घेतली आहे, तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी चांगलं कारण असेल. त्यामुळे मला सुद्धा ते मनात आलं की हो, ही पार्टी आपण पाहिली, साहेबांचं काम पाहिलेलं आहे, मॅनेजमेंट पाहिलेलं आहे, प्लॅनिंग पाहिलेलं आहे आणि जेव्हा ह्या पार्टीत आम्ही प्रवेश केला तर अतिशय सुंदर रिझल्ट ओरिएंटेड ही पार्टी आहे, मेहनत घेणारी पार्टी आहे. आज मला आनंद होतो हे सांगायला की आपण सर्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रात त्यांच्यामुळे, त्यांच्या नेतृत्वाखालीमुळे आपण सगळेच सदस्य काम करतो. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि मला असं वाटतं आपले असंख्य कार्यकर्ता आहेत ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी आहे. आज भारतीय जनता पार्टीने केलेले काम, सरकारने आणलेले चांगले योजना, सरकारने लोकांना मदत केलेली हे वेगवेगळ्या योजना असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं सर्वात महत्त्वाचं काम काय असतं म्हणजे ते कार्यकर्त्यांनी हे सगळे योजना असतील, वर्धापन दिन निमित्त असेल, सण साजरे करतात. आपण या देशाचं पूर्ण संस्कृती आपली पार्टी सांभाळते असं मला वाटतं. त्यामुळे आता पुढील आपल्या अर्धापूर तालुक्यात आज आपण आहोत, पुढील नगरपंचायतीचे इलेक्शन सुद्धा येणार आहे. मला सर्वांना आवर्जून सांगायचंय, भारतीय जनता पार्टी आपल्या देशात 13 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. 3-4 राज्यांमध्ये आपण कोलिशन गव्हर्नमेंट मध्ये आहोत. बिहारमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट पाहिला आपण वेगवेगळ्या ठिकाणी, आता इलेक्शन केरळाचे सुद्धा आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं रिझल्ट पाहता, भारतीय जनता पार्टीच्या मागचे 10 वर्षाचे 20 वर्षाचे काम पाहता प्रगती दिसतं आपल्याला. आपण बघतो बरेच ठिकाणी नवीन रस्ते झालेले आहेत. मुंबईसारख्या शहरात आमचं अधिवेशन असतं, मुंबईसारख्या शहरात मोठे कोस्टल रोड झालेले आहेत, सबवेज झालेले आहेत, खूप काही गोष्टी प्रगती आपल्या देशात सुरू आहे. अतिशय सुंदर, जसं साहेबांनी सांगितलं, मोफत राशन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं, प्लॅनिंग करणं, आपल्या देशांना सर्वात पहिले प्रथम ठेवणं. आर्थिक आज आपली स्थिती जर पाहिली तर आपण जगात 4थ्या नंबरवर आहोत. नक्कीच मला माहिती आहे, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल. आर्थिक स्थिती आपली नंबर 1 जगातली होणं हे मला खात्री आहे. मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यांनी एवढी मोठी डावोसला गुंतवणूक करून आपल्या नांदेड जिल्ह्यात एक मोठं 4,500 कोटीचं एक चांगलं हेलिकॉप्टरचं प्लांट आपल्या नांदेड जिल्ह्यात इकडे उभारलं. जेव्हा पहिल्यांदा बजेट डिक्लेअर होत होतं तेव्हा नांदेड जिल्ह्याचं नाव कुठेतरी येत नव्हतं आणि मला मनात ते खूप असं वाटलं की आपल्या जिल्ह्याचं नाव ह्या गोष्टीसाठी का नाही आलं. पण त्याच्यानंतरच 2-4 दिवसानंतर जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी बजेट डिस्कशन झाल्यानंतर त्यांच्या उत्तरात नांदेड जिल्ह्याचं जेव्हा नाव घेतलं तर सगळेच नांदेडचे आमदार तर ते आनंदात होते की हो, आपला नांदेड जिल्हा सुद्धा मागे राहणार नाही आहे. मराठवाड्यात जर आपण म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर एक आहे आणि नांदेड जिल्हा सुद्धा आज तेवढेच ताकदीने पुढे जात आहे.
या सगळ्या गोष्टींसाठी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांना माहिती आहे की आपण 46 वर्ष झाले, 47 वर्षात आपण आज एंटर करत आहोत. मला असं वाटते मोदी साहेबांचं जो स्वप्न आहे 2047चं आणि ह्या वर्षाचं, मला असं वाटतं ह्या वर्षी लवकरात लवकर चांगल्या गोष्टी, चांगले निर्णय या देशाबद्दल सुद्धा होणार. आणि मोदी साहेबांचे मनापासून आभार, फडणवीस साहेबांचे मनापासून आभार. आपण सर्व इकडे भर उन्हात आलात, सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.